हॅलो गाईज, मी आहे अनुष्का. तर मी आज तुमच्यासाठी एक भुताटकी स्टोरी, हॉरर स्टोरी घेऊन येते, जी की आहे स्मशानातली भुताटकी. हे तुम्हाला पण माहीत आहे की स्मशानात रातचं जायला मनाई असते. कारण तिथं असं म्हणतात की बाबा रातचे भूत दिसतात किंवा असं नेगेटिव्हिटी हे होते, फील होते. सो त्यामुळं आपण तिथं जायला टाळतो. पण आजच एक व्यक्ती आहे जो की ह्या गोष्टींना मानत नव्हता आणि तो तिथं गेला. तर तिथून पुढे त्याचं काय झालं हे आपण बघूया. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावाजवळ एक जुने स्मशान होतं. गावकरी सूर्यानंतर त्या ठिकाणी जाणे टाळत असत. लोक म्हणायची की रात्री तिथून विचित्र आवाज येतात, पांढऱ्या सावल्या फिरताना दिसतात आणि कधी कधी रडण्याचा आवाजही ऐकू येतो. एके दिवशी रोहन नावाचा 22 वर्षाचा तरुण आपल्या मित्रांशी पैज लावून मध्यरात्री त्या स्मशानात जाण्यास तयार झाला. हातात टॉर्च आणि मोबाईल घेऊन तो रात्री 12 वाजता स्मशानात दिशेने निघाला. स्मशानात पोहोचल्यावरती वारंवार भयंकर शांत होते. फक्त वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या हलत होत्या. रोहनने मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली आणि आता चालू लागला. अचानक त्याला दूर एका जुन्या कबरीजवळ पांढऱ्या साडीत उभी असलेली एक स्त्री दिसली. तिचे केस चेहऱ्यावर पडले होते. रोहनने टॉर्चचा प्रकाश तिच्यावर टाकला, पण क्षणात ती गायब झाली. त्याचे हृदय जोरात धडधडू लागले. तो मागे वळून निघणारच इतक्यात त्याच्या कानामध्ये कुजबुज ऐकू आली. माझ्याकडे पाहून रोहन घाबरून इकडे तिकडे पाहू लागला, पण तिथे कोणच नव्हते. अचानक त्याचा मोबाईल बंद पडला. टॉर्चही लुकलुक लागली. अंधारात त्याला अनेक सावल्या त्याच्या भोवती फिरताना दिसू लागल्या. थंड वाऱ्याचा एक जोरदार झोत आला की कोणीतरी त्याचा हात पकडल्यासारखे वाटले. रोहन जोरात ओरडला आणि पळू लागला. पळताना तो एका कबरीवर अडखळून पडला. त्याने वर पाहिले तर तीच पांढऱ्या साडीतील स्त्री त्याच्या समोर उभी होती. यावेळी तिचा चेहरा दिसत होता. डोळे पूर्ण काळे आणि चेहरा मृतासारखा फिकट. ती हळूहळू त्याच्या दिशेने सरकू लागली. रोहनने डोळे घट्ट मिटले. काही क्षणांनी त्याला शुद्ध आली तेव्हा तो स्मशानाच्या बाहेर पडलेला होता. सकाळ झाली होती. तो घरी परतला, पण त्या दिवसानंतर तो कधीही पूर्वीसारखा राहिला नाही. त्याने स्मशानात काय पाहिले होते हे त्याने कधीच कोणाला सांगितले